दिनांक 7 मे 2026 रोजी दुपारी अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी अशुद्ध पाण्याची 1500 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन डवरगाव जवळ अचानक फुटल्याने किमान 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहील। नागरिकांना आवाहन करण्यात आले की पाणी जपून वापरावे। झालेल्या गैरसोयीबद्दल मजिप्रा दिलगीर आहे। दुपारी अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी अशुद्ध पाण्याची 1500 मिलीमीटर व्यासाची मुख्य पाईपलाईन डवरगाव परिसरात अचानक फुटल्याची घटना घडली। या मोठ्या बिघाडामुळे शहराचा पाणी पुरवठा किमान पुढील 2 दिवस बंद राहणार असल्याची माहिती मजिप्रा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मुख्य जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे। मात्र पाईपलाईनचा व्यास मोठा असल्याने दुरुस्तीस वेळ लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। दरम्यान नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे। आवश्यक त्या उपाययोजना करून शक्य तितका लवकर पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। या अचानक झालेल्या बिघाडामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलगिरी व्यक्त केली आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा। निसर्गप्रेमी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते असा निसर्ग अनुभव उपक्रम 1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उत्साहात पार पडलाय। पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात सलग 12 तास घनदाट वनातील 264 मचांगावर रात्रभर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्य प्राण्यांच्या निरीक्षणाचा थरारक अनुभव निसर्गप्रेमींनी मनमुरादपणे लुटला आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट, गुगामल, सिपना, मेळघाट वन्यजीव, अकोला आणि पांढरकवडा अशा 6 वन्यजीव विभागांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, अकोला, अमरावती या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यातूनही पर्यटकांनी मोठ्या संख्येने गुगल फॉर्मद्वारे नोंदणी केली होती। या रोमांचक मोहिमेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात 30 वाघ, 16 बिबट, 110 अस्वल, 413 रणगवा, 556 सांबर आणि 121 नीलगाय या वन्यजीवांचे प्रत्यक्ष दर्शन झाले। तसेच पांढरकवडा वन्यजीव विभागात 3 वाघ, 2 बिबट, 164 रानडुक्कर, 25 अस्वल, 67 नीलगाय, 153 चितळ दिसून आले। अकोला वन्यजीव विभागातही 16 बिबट, 25 अस्वल, 2 तडस, 23 कोल्हा, 60 रानडुक्कर, 202 चितळ आणि 365 नीलगाय असे वैविध्यपूर्ण वन्यजीव पर्यटकांच्या दृष्टीस पडले। मचानावर बसण्यापूर्वी संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पर्यटकांना आवश्यक सूचना दिल्या होत्या आणि प्रत्येक निसर्गप्रेमीसोबत सुरक्षेसाठी वन कर्मचारी व निरीक्षणासाठी पत्रक देण्यात आले होते। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा। बीड जिल्ह्यातील तब्बल 73 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून राज्यभरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे। तपास यंत्रणांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे समोर आले आहे। सरकारी निधीचा गैरवापर करून काही व्यक्तींना लाभ मिळवून देण्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात अनेक कागदपत्रांची छाननी करण्यात येत असून आणखी काही अधिकारी व संबंधित व्यक्ती तपासाच्या रडारावर असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान अटक करण्यात आलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस त्यांच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे। या घोटाळ्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास यंत्रणा आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि प्रशासकीय मंजुरींचा बारकाईने तपास करत आहे। या कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून या घोटाळ्यामागे नेमके कोण याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63
या व्हॉट्सॲपवर मेसेज करा. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सध्या सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान उष्माघात आणि निर्जलीकरण यांच्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ही बाब लक्षात घेता कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागातर्फे विद्यापीठ परिक्षेत्रातील 5ही जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय उष्माघात मदत कक्ष स्थापन करण्यात आली आहेत. या उपक्रमाच्या नियोजनासाठी गुरुवारी 7 मे रोजी विद्यार्थी विकास विभागात एक विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर राजीव बोरकर हे होते. यावेळी उष्माघात जिल्हा समितीचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर अतुल बोडखे तसेच समितीचे सदस्य डॉक्टर सावंत देशमुख, डॉक्टर हरिदास आखरे, डॉक्टर नितीन सराफ, डॉक्टर राहुल सावरकर, डॉक्टर शीतल तायडे, प्राचार्य GN चौधरी आणि रोहन बुंदिले हे उपस्थित होते. डॉक्टर राजीव बोरकर यांनी उष्माघात या संकल्पनेची पार्श्वभूमी आणि त्यांचे गांभीर्य विशद केले. तर डॉक्टर सावंत देशमुख व प्राचार्य अतुल बोडखे यांनी उष्माघातातून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. या अभिनव उपक्रमांतर्गत संत गाडगेबाबा प्रतिष्ठानतर्फे परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी ORS पाकिटे, ग्लुकोज पाकिट व इतर प्रथमोपचार साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. दर्यापूर येथील JD पाटील सांगळुतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AK बोडखे आणि अमरावती ग्रामीण विभागातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. परीक्षेच्या काळात कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी हा मदत कक्ष अत्यंत प्रभावी ठरेल असे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाने राबवलेल्या या विद्यार्थीभिमुख प्रयोगाबद्दल सर्व स्तरावरून कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांचे आभार मानले जात आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर शीतल तायडे यांनी केले आहे. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सॲपवर मेसेज करा. BCI कॉटन कनेक्ट व विकास गंगा समाजसेवी संघटना घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील हॉटेल व्हिनिशियन येथे आयोजित 2 दिवसीय कार्यशाळेमध्ये धामणगाव व तिवसा तालुक्यातील PU 64 मधील PU मॅनेजर कुमारी वैष्णवी तालन यांना BCI 2026 चा डिसेंट वर्ड अवॉर्ड फॉर्म प्रोग्राम डायरेक्टर हेमंत कुमार ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी प्रकल्प समन्वयक डॉक्टर किरण मोरे, सूरज राजकर, जयदीप शेटे, उत्कर्षा टेंबरे, विवेक देशमुख, रवींद्र समर्थ, एकनाथ मापारी तसेच महाराष्ट्रातील सर्व PU मॅनेजर, सर्व क्षेत्र प्रवर्तक यावेळी उपस्थित होते. यांच्या या समन्वयाबद्दल संस्थेचे विकास गंगा समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष रणजित बोबडे, सचिव अमित गाडबैल, प्रशांत चौधरी यांनी त्यांच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सॲपवर मेसेज करा.